नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जिते या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत इंटरलिव्हिंग हे एक टेक्निक, ज्यामध्ये अभ्यासाची एक प्रभावी पद्धत आहे. विविध विषय एकाच वेळेस आणि कौशल्याचा अभ्यास एकाच वेळी करण्यात येतो. याच्यामध्ये म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही खूप वेळा एकच विषय घेऊन बसता. तर ह्या टेक्निकमध्ये असं दिलेलं आहे, या तंत्रात असं दिलेलं आहे इंटरलिव्हिंग मध्ये, की एकाच विषयाचा अभ्यास न करता 3 ते 4 विषय घ्यायचे आणि त्याचा अभ्यास करायचा, एकत्रितपणे अभ्यास करायचा. आता याच्यामध्ये काय होते की तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे आणि आठवण खूप जास्त राहते आणि याच्यामध्ये काय होते की मेंदूला विविध प्रकारची माहिती एकाच वेळेस साठवून ठेवून आवड निर्माण होते त्याच्यामध्ये आणि खूप लॉंग पिरियडपर्यंत दीर्घकालीन स्मृतीत ती राहण्यास मदत होते आणि आठवणं सोपं पण जाते. ठीक आहे. आता याच्यामुळे काय होते की सखोल असं समज विकसित होते आपली, खूप डीप असं नॉलेज आपल्याला मिळते आणि या विषयाशी त्या विषयासोबत इंटरकनेक्टिंग म्हणजे आपण एकमेकाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. त्यानंतर जी विविधता आहे अभ्यासामध्ये, विविधता आणणे, याच्यामुळे काय होते की तुम्हाला ते बोरिंग होत नाही. खूप सारे विषय एकाच सोबत आणून तो कंटाळवाणा न होता खूप असं चांगलं होतं. तो याच्यामध्ये काय होते की तुमचं जे कौशल्य आहे ते त्याच्यामध्ये वाढ होते. समस्या सोडवण्यासाठी तुम्ही विविध विषय एकत्रित करून समस्या कशी सोडवायची यामध्ये तुमची माइंड सेटिंग होत असते. आता हे वापरायचं कसं, तर जसं मॅथ्स, सायन्स आहे, इतिहास, भूगोल, मराठी, हे सर्व विषय एखादा असा विषय घ्यायचा ज्यामध्ये ह्या सर्व गोष्टी एकत्र येतात. बरोबर. आणि ती गोष्ट घेऊन एखादी समस्या सोडवायची आहे. बरोबर. आता याच्यासाठी तुम्ही एखादा ग्रुप तयार करू शकता. 30 मिनिटं 40 मिनिटं त्या विषयाचा अभ्यास करू शकता. 1 ते 2 3 मुलं तुम्ही घेऊन ते अभ्यास करू शकता. आणि याचे फायदे काय आहे? अधिक प्रभावी शिक्षण होते, तुमची विचार करण्याची प्रवृत्ती वाढते आणि एका विषयाचा दुसऱ्या विषयासोबत कसा संबंध येतो हे तुमच्या लक्षात येते. स्मरणशक्ती तुमची सुधारते आणि जर तुम्हाला एखादा विषय आवडत असेल तर दुसरा विषय नसेल आवडत, पण यामुळे तुम्हाला हे लक्षात येते की सर्व विषय किती महत्त्वाचे आहेत आणि योग्य नियोजनाची आवश्यकता याच्यामध्ये आहे. थोडंसं किचकट असू शकते पण प्रभावी आहे. तुम्हाला एकदा लक्षात आलं की हे कशा पद्धतीने करायचं इंटरलिव्हिंग तंत्र. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्हाला धैर्य आणि संयम खूप बाळगावं लागेल आणि यामधून तुम्हाला अभ्यासाची एक नवीन ही पद्धत तुम्ही करून पाहू शकता. आणि जर तुम्हाला लक्षात आलं आणि तुम्ही करून पाहिलं, तुम्हाला खूप महत्त्वाचं वाटेल. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.